नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चतुर्मुख मंदिर केल्यानंतर आपल्या मंडळींना घेऊन आलेलो आहोत मल्हारगडावरती आणि जवळपास 3:30 वाजले, त्यामुळे फटाफट आपल्याला आवरून जायचं आपल्या शंभूचा बर्थडे। आणि या इथे आहे पार्किंग, तर या इथे आल्यावरती 4 व्हीलर असेल तुमची तर खाली थोडा रस्ता खराब आहे पावसामध्ये, थोडं सांभाळून, कारण की चिखल होतो आणि मोठे मोठे बोलतात ना खड्डे आहेत, त्यामुळे जेवढं होईल तेवढं सांभाळून या। आणि कसं तरी करून मी आणली इथंपर्यंत गाडी आणि इथंपर्यंत आपण कसं पोहोचलो त्याची पहा एक झलक। या इथे हा जो समोर डोंगर दिसतोय हा आहे मल्हारगड। आपण या बाईकडनं घेतोय सीताफळ आणि अंजीर। ओरिजिनल फार्म मधून घेतले सांगा ना। ओरिजिनल शेतामध्ये म्हणजे ऑर्गनाइज सीताफळ आहे, ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक। तसे मागे बाग आहेत त्यामुळे इथूनच तोडून हे लोक आणतात आणि विकतात, सो यांच्याकडून नक्की घ्या। पहिला शाळेत जायचं म्हणून सगळेच घेतले। शाळेत आज रविवार सुट्टी आहे पण अभ्यास करायला लागेल। श्रावणी दीपक काळे कितीला आहे तू? कोणत्या शाळेत जाते? सासवड गुरुकुलमध्ये। किती वाजता जाते? 11:40ला। किती वाजता येते? 4:40ला। तुला हा व्हिडिओ पाठवतो, हा तुझा व्हिडिओ बनवला काय? आमची रनर रागिनी साडीवर, वा इकडे बघ काजल। म्हणजे मागचे जे 2 ट्रॅक केले ते ट्रॅक टी शर्ट वरती गेले होते आणि हे साडीवर, क्या बात आहे। पार्किंग पासून थोडस वरती आल्यानंतर ही तटबंदी थोडीशी ढासळले आणि हा आहे चोर दरवाजा, जो हा बुरुज आहे। थोडासा आता दुर्दैव आपलं की बाबा हे दयनीय अवस्थेमध्ये, आणि इथून हा असा आपला चोर दरवाजा वर जातो। तिथे समोर हे दिसते, ही पूर्ण सिटी, ही सासवड सिटी आहे। सासवडवरून जो दिवे घाटात रोड येतो आणि दिवे घाटातून आपण आतमध्ये आलो या रोडला, आणि आईसाहेब हॉटेलच्या बाजूला, आईसाहेब हॉटेलच्या आईसाहेब बाजूला, ओके, आईसाहेब हॉटेलच्या बाजूने आपण आतमध्ये आलो आणि समोरून काळेवाडी, म्हणजे काळेवाडी गावात आलो आपण, आणि इथून लेफ्ट मारून आपण सरळ वरती आलो। आणि इथला रस्ता मी बोललो ना हा जरा खराब आहे, या इथे थोडं सांभाळून गाड्या चालवा। ही विहीर पूर्णपणे कोरडी पडली। आमचे आबासाहेब आणि आमचे काकासाहेब सोनोरे गावात गेलेत आणि तिथून आता ते ट्रेक करत येतात। अर्धा 1 तास लागेल त्यांना वरती यायला। ठीक आहे। स्वराज्यातला सर्वात शेवटचा गड जो बांधला गेला तो हाच आहे, त्यामुळे या गडाचे जे अवशेष आहेत ते बऱ्यापैकी प्रमाणात अजूनही सुस्थितीमध्ये आहेत। ही अशी तटबंदी आहे मागे। या तटबंदीमध्ये लक्ष ठेवण्यासाठी असे छोटे छोटे बुरुज आहेत।
या गडाच्या दुसऱ्या बाजूला हे असं सोनवरी गाव आहे आणि इथेपर्यंत 4 व्हीलर येते की नाही माहिती नाही, पण या इथे बाईक लावून या रस्त्याने असं वरती येऊ शकतो 10 मिनिटात चालत. आत प्रवेश केल्यानंतर समोर जो भगवा आहे त्याच्या समोरच हे असा हौद आहे पाण्याचा आणि त्या तिथे सुद्धा एक छोटीशी विहीर आहे. आणि आता आपण या इथून सोनवरी गावचा एक नजारा पाहिला आणि आता आपण आज जाऊया मंदिरांकडे. तर इथे थोडं पुढे आल्यानंतर इथे थोडे आहेत वाड्याचे अवशेष. बघू शकतो आपण. या इथे आल्यानंतर ही 2 मंदिर आहेत. हे आहे खंडोबाचं मंदिर आणि हे आहे महादेवांचं मंदिर. खंडोबा आणि महादेव मंदिर हे 2 मंदिरं एकाच ठिकाणी फक्त याच गडावरती आहेत. म्हणजे कुठेही असं मंदिर नाही की जिथे खंडोबा आणि महादेव यांचं एकत्रित मंदिर असेल. तर आपण आता खंडोबाचं मंदिर पाहून जाऊया महादेवांच्या मंदिराकडे. तर या मंदिराच्या समोर या इथे सुद्धा एक दरवाजा आहे. मला झालंय लेट, त्यामुळे थोडंसं धावत आम्ही करतोय. आता या महादरवाजापासून या तटबंदी सोबत चालत आम्ही चाललोय पुढे मुख्य दरवाजाजवळ. आणि या इथे बघा हे काय गाणी लावून गडावरती काय गरज असते हेच कळत नाही कधी कधी. तर आता आपण उभा आहोत या मुख्य दरवाजाच्या बुरुजावरती आणि या इथून प्रामुख्याने या खालच्या ज्या प्रवेशद्वार आहे तिथे लक्ष ठेवू शकतो. या इथे बघू शकता या अशा देवळ्या केलेल्या आहेत मोठ्या. इथे सैनिकांना आराम करण्यासाठी. जसं मगाशी मी बोललो की या इथे अशा देवळ्या बनवल्यात, या इथे सैनिकांना आराम करण्यासाठी. आणि समोर बघू शकता इथे दिवाबत्तीची सोय होते. आणि हा आहे मुख्य दरवाजा. हा दरवाजा आत्ता बसवलाय. हा करा ओपन. हा रस्ता खाली सोनवरी गावात गेलात. आता हे दोघांनी खाली तिथे बाईक लावले. सो आता हे सोनवरी गावात उतरणार आणि आपण पुन्हा जाऊया गडावर.
दगडामध्ये कोरलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं एक शिल्प आहे आणि इथून या शिल्पाच्या मागच्या साईडला या इथे सुद्धा ही कशी विहीर आहे आणि मध्यंतरी एक वर्षभरापूर्वी 2 तळघरं सापडलेली इथल्या उत्खननामध्ये जे माती सारून या इथे बनवलेले आहेत. आपण ते पाहूया. ओके, या वाड्यांच्या अवशेषामध्ये ओके साफसफाई करताना सापडलेले. हा ना. ते 2 वर्षापूर्वी उत्खननामध्ये हे असे 2 तळघरं सापडले. म्हणजे हे वाड्याचे अवशेष आहेत. याच्या खाली हे 2 तळघर आहेत. त्यावेळेला ह्याचा उपयोग काहीतरी छुप्या कामांसाठी केला जात असावा. हे एक आणि हे दुसरं. त्यातून आपण गडामध्ये प्रवेश केला होता आणि ह्या गडाच्या पश्चिम दिशेला ही जी तटबंदी संपते या तटबंदीच्या पुढे हा असा पठार आहे आणि समोर आहे हा भगव. या गडाच्या पूर्वेला जेजुरी कडेपठाराचा डोंगर आहे. त्या तिथे समोर जे धुकं दिसतात या डोंगराच्या मागचा जो डोंगर आहे तो आहे पुरंदर किल्ला. ही समोर सासवड सिटी आणि आता आपण चाललोय प्रवेशद्वाराच्या दिशेने जिथून आपण वरती आलो होतो. या मल्हार गडाबद्दल जर सांगायचं झालं तर पेशव्यांच्या काळामध्ये मराठा सरदार भीमराव पानसे यांनी हा किल्ला हा गड पूर्णपणे बांधून घेतला आणि बोलतात ना की स्वराज्यातला सगळ्यात शेवटचा किंवा मराठ्यांच्या इतिहासातला सर्वात शेवटचा गड हाच आहे जो भीमराव पानसे यांनी बांधला. खाली सोनवरी गावात जे मागे जो दरवाजा होता तिथून माझे वडील वरती आले त्या गावामध्ये भीमराव पानसे यांचा वाडा आहे आणि आता आपल्याकडे वेळ नाही आहे पण आपण तो सुद्धा लवकरच कव्हर करूया. 1757 ते 1760 3 वर्ष लागली हा गड बांधायला भीमराव आणि माधवराव कृष्णजी यांना. पुढे 10 वर्षानंतर 1771-1772 मध्ये थोरले माधवराव पेशवे या गडावरती येऊन गेल्याचे ऐतिहासिक दस्तावेज सापडतात. भीमराव पानसे हे मराठा तोफखान्याचे सरदार होते पेशव्यांच्या काळामध्ये आणि त्यांचा वाडा जसं मी बोललो खाली गावामध्ये आहे. तर आता खरं तर तेवढा वेळ नाही आहे, पुढे जायचं आहे आपल्याला, बरंचसं काम आहे आणि 4:45 वाजलेत. तर इथून मला जायचं उचलेवाडीमध्ये आणि तिथे बड्डे अटेंड करून परत मुंबईला निघायचे. तर मस्तपैकी भन्नाडाच्या ड्रोन शॉट विहंगम असं दृश्य, ऊन पावसाचा खेळ तर चालूच होता. तर अशाच पद्धतीने लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.